भारतानं सिंधू नदी कराराला स्थगिती दिली आणि यावरून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला। या सर्व पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी एक मोठं वक्तव्य केलंय। सिंधू नदी पाणी वाटप करार भारत सरकारनं रद्द केला नाही असा दावा त्यांनी केलाय, तर भारतानं पाकिस्तानचं पाणी बंद केल्याचा दावा खोटा असल्याचं आंबेडकर म्हणाले। आणि सरकार जे म्हणतंय की आम्ही पाकिस्तानचं पाणी बंद केलेलं आहे, हे पूर्णपणे खोटं बोलतंय अशी असताना या पत्रावरनं तरी त्या ठिकाणी दिसते। पाचवा मुद्दा, द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज hereby decided that the Indus Water Treaty 1960 will be held in abeyance with immediate effect. पुढे त्याच्या अगोदरचे 4 पॅराग्राफ आहेत। त्या 4 पॅराग्राफमध्ये कुठेही उल्लेख नाही की आम्ही तुमचं पाणी बंद केलेलं आहे, धरणातलं पाणी आम्ही सोडणार नाही किंवा नदीतलं पाणी आम्ही तुम्हाला सोडणार नाही, याचा कुठेही उल्लेख नाही अशी असणारी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वतीने, मोदी सरकारच्या वतीने की आम्ही असणारा इंदस करार रद्द केला असं जे म्हटलेलं आहे, त्यांनी रद्द केलेला नाही, तर त्यांनी अबेयन्समध्ये ठेवलेलं आहे। म्हणजे